नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. अरे पाऊसाचं कुठे पत्ताच दिसत नाही मित्रांनो. कधी येईल पाऊस? वाट बघतोय पाऊस. सोप खाऊ राहिले यार, लाज वाटली पाहिजे आला. तुझा थोडा दाखव ना पहिले आतमध्ये काय खातोय. मी बी खाणार आहे पण जेवणानंतर. फुलला 4 पीस तरी पाहिजे. मग 3च पीस आहे. पण मी नाही थोडं नको आहे आपण. हा हर्षाचे ओट्स मधले बदाम डापूर राहिले. अरे 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 अवघड रे, असं नको करू रे, असं नको करू. आला आला तो आला तो आला तो आला ये तो आला. आजचा थोडं दिवस जरा हेक्टिक होता, बाकी काय नाही. झालाय खूप अंधार, वाजलेत 1. हवा पूर्ण शांत आहे. एक वेदर अपडेट देऊन टाकू म्हटले बघा. दिसत असेल काहीतरी थोडं सापच आहे, थोडी ढग आहे. दुसरी गोष्ट अशी, पिक्सेलचे मोबाईल काही घेऊ नका मित्रांनो. चांगला जर आमचा स्कोर असेल, एक बँच स्कोर जर चांगला असेल तरच घ्या, न ते घेऊ नका. कारण की मी बरेचसे प्रॉब्लेम फेस केले जेव्हा मी व्लॉगिंग प्लस एडिटिंग चालू केली. म्हणजे लोड परत असेल त्याच्यावरती, जी पी यूवरती किंवा जी पी यू म्हणा किंवा सी पी यूवरती म्हणा. तर प्रॉब्लेम काय होतं, जेव्हा व्हिडिओ कन्व्हर्जनला जातो तेव्हा मोबाईल पूर्ण गरम होऊन जातो. आणि काय घेऊ नका, विषय असा आहे, यांची जास्त सर्व्हिस सेंटर नाही आहेत. मोबाईल तशी क्वालिटी युजर फ्रेंडली. हा मोबाईल जर वापरायला घेतला तुम्हाला तर दुसरा मोबाईल वापरू पण वाटणार नाही, कारण की सगळं वन हँड विषय आहेत. आणि गुगलचं आहे नेटिव्ह. आता गुगल 5 का 4 पासपर्यंतच जीमेल स्टोरेज होते, ते म्हणजे गुगल स्टोरेज ते अनलिमिटेड होते. ते आत्ता असतल्या माझ्या आली असते, काहीच विषय नव्हतं, पण ते अनफॉर्च्युनेटली नाही. तर तिथं झालं. हा जो फोन आहे याला G3 टेन्सर फ्लो चिप यूज केलेली आहे आणि याचा अंतर स्कोअर नियर अबाउट 8 लाख आहे. आणि प्रॉब्लेम असं आहे, म्हणजे डेली यूजसाठी चांगलं आहे तसं पाहिलं तर. G4 मला वाटतं इफेक्टिव्ह असेल थोडीशी. PUBG पण खेळलेलं आहे मी. आणि याला हिटिंगचं इश्यू जरा जास्तच आहे. म्हणजे तुम्ही इवन पावसाळा घ्या किंवा हिवाळा घ्या तरी हिटिंगचा इश्यू येतो त्याला. का काय माहिती माहीत नाही का, पण हीट मोबाईल खूप होतो. आणि हीट जर वाढली तर तुमच्या मोबाईलचं, ठीक आहे ती चांगली गोष्ट आहे अँड्रॉइडच्या सेफ्टी हिशोबाने. मोबाईलची आता बॅटरी कधी मी तुम्हाला बोललेलो आहे किती वेळा की मोबाईल आपोआप थोडंसं हीट होऊन जातो, कारण की प्रोसेसिंगला चालू असतात बॅकग्राऊंडला, ती गोष्ट वेगळी. टास्क बोलतो मी, फॉर एक्झाम्पल व्हिडिओ अपलोडिंग विथ नेटवर्क चालू आहे, असे हेवीली एक्सटेन्सिव्ह टास्क चालू असतात बॅटरी रिलेटेड. तर हां, प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा मोबाईल हीट होतो तुमचं प्रत्येक गोष्ट कट ऑफ होऊन जातात. एक दिवाळीला काय आलं, मी आकाशकंदील लावायला गेलो आपल्या गच्चीवरती आणि फुल सनलाईटवरती मोबाईल ठेवलो आणि गेला डायरेक्ट वॉर्निंग राप चालूच आहे ना फोन. तो आय थिंक Vivo V30 होता तेव्हा माझ्याकडे. पण याचं पण तसं त्या दिवशी झालं, फुल गरम झाला. आणि बॅटरीचं प्लग इन चालू केलं मी, व्हिडिओ कन्व्हर्जन, रील्स स्क्रोल करतोय, अरे बाप इतका गरम झाला ते फोन. नेटवर्क 5G नेटवर्क डायरेक्ट कट डाऊन झालं, म्हणजे बंद होऊन गेलं जवळपास. आणि आता जे पण आलं आहे अँड्रॉइड 17चं अपडेट, ते मला वाटतं खूप लॅग आहे त्याच्यामध्ये. पिक्सेलसाठी मी बघितलं, टच स्क्रीनचे इश्यू आहेत काही 5G कटडाऊनचे पण इश्यू आहेत. इन बिटवीन 5G कटडाऊन 4G येतं. आणि अजून एक गोष्ट अशी मला जी की सांगायची होती की विषय असा आहे, गुगल काय करतं, गुगल जे पण त्यांचे काही नवीन अपडेट असतात ते पहिले गुगल पिक्सेलला प्रोव्हाइड करतात, मग बाकीच्या डिव्हाइसवर जातात. आता अँड्रॉइड 17 आलं आहे, काही इकडे नसून आलं, पण पिक्सेलला ऑलरेडी अँड्रॉइड 17 आलं आहे. आणि मला ते इन्स्टॉलला आलं, पण माझी काही इच्छा होत नाही इन्स्टॉल करायची, कारण की बरेचसे ग्लिचेस बघ येत त्याच्यात. मी जसं की सांगितलं तुम्हाला, याचं रिझोल्युशन जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत पॅच मारत नाही, तोपर्यंत म्हणतं नकोच. तर असं जवळपास विषय. 16 ठीक होतं, म्हणजे काय अडचण नाही, 16 ठीक आहे. तर अशा आहेत काही गोष्टी. पिक्सेल 10 पण चांगलं आहे, पिक्सेल 11चं पण काहीतरी रिलीज होणार आहे की काय, 10 पण ठीक आहे म्हणजे. तर पिक्सेलचं व्हिडिओ क्लॅरिटी पण चांगलीच आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणजे आयफोन नो डाऊट टॉपला राहील. दुसरी गोष्ट अशी की बॅटरी पण लय ड्रेन होती लवकर, रप खप्पाखप. जर 4K 60 FPS व्हिडिओ लावले ना तुम्ही, बॅटरी अशी दिशेने संपते ना, म्हणलं चला थोडंसं फ्रस्ट्रेटिंग पॉईंट सांगून देऊ आणलं. कधी असं चिडचिड होती ना, कारण की नुसता गरम होत राहतो. इस्त्रीची गरज नाही पडणार माहिती आहे का, कपडे इस्त्री करायला इतकं गरम होत राहतं. ठीक आहे, काय हरकत नाही. एक छोटासा ओनरशिप रिव्ह्यू समजून घ्या. आणि फॉर्च्युनेटली आपण आपले 6 महिने पण कंप्लीट केलेत.
कारण की जान 14ला आय गेस चॅनल चालू केलं होतं. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, मे बी जून 14ला संपल्यास, जून 14 किंवा 15ला 6 महिने झाले असतील. तर ठीक आहे, त्याच्यावर बघू आपण काय करू शकतो. 6 महिन्याच्या काय मी काय काय केलं काय नाही तुम्हाला ते सांगू. नाश्ता तिथे आपल्या व्लॉग इथपर्यंत. बाय बाय.